आपला देखील पाठवा प्लीज. चालेल, हरकत नाहीये. बॉल पुरवा आयोजक कमिटी, बॉल पुरवा. लक्ष्मण दादा प्लीज आपण चला मॅच चालू करा लगेच. रवी बॉलिंग ट्रॅक साठी ओव्हर नंबर 1 स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूरज. नॉन स्ट्रायकिंग वरती अमोल. सामनाला होते सुरुवात. खोल टप्प्याचा बॉल पहिल्याच बॉल वरती रवीने कला दाखवली आणि पहिल्याच बॉल वरती मुख्य खेळाडूला केला चले जावचा इशारा. गोलंडकचा शिकार ठरले सूरज. पहिल्याच बॉल वरती परतीचा इशारा. विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज लगेच या. मच्छिंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहतोय रवी यांची. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. कॅच महत्वाची आहे. श्री चाललाय चाललाय धडक झाली आहे.
7 धावा धावफलकावरती एका षटका अखेरीस एक गडी बाद टीम केदारलिंग साखरे केदार स्पोर्ट्स साखरी. नो बॉलचा इशारा, नो बॉल असेल, नो +1 अशा 2 असतील. फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळले जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलून फेकी करतील. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विकेटचं पतन, मच्छिंद्र बाद झाले. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती. चला सामन्याला गती द्या प्लीज, कारण की वेळ आपल्याकडे भरपूर म्हणजे भरपूर कमी आहे. मान्यवर देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. अजून ड गट आपल्याला खेळवायचा आहे, सेमीफायनल, फायनल, अजून 5 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. तर वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. यानंतरचा सामना 3 षटकांचा, त्यानंतर जे सगळे होणारे सामने ते 2-2 षटकांचे असतील. त्याचबरोबर माननीय आदरणीय धनाजी शिंदे दादा यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. विकेटचं पतन, आणखीन एक काठी काढली जातीये, यष्टी उद्ध्वस्त केली जातीये. विकास यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. जय भरपूर उत्साहित झालाय. जय ये लगेच जाग्यावर ये. आनंद असतो, सेलिब्रेशन आपण जयचं भरपूर स्ट्रॉंग पाहतोय. खुश झालाय तो. शेवटचा बॉल. त्याचबरोबर धनाजी शिंदे यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. येस, बॉल झालेत 5. एक लास्ट बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. सकाराम साहेब मराठे यांच्या शुभ हस्ते धनाजी शिंदे यांचा शुभ सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. कॅमेरामॅन सत्कार लगेच आमचा कव्हर करा, झूम करा. धनाजी शिंदे यांचा सत्कार इथे होतोय. लाखो दिलो की धडकन, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस धनाजी शिंदे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. तो झाला. धन्यवाद, आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद कॅमेरामॅन. लगेच आपण मैदानाकडे वळूयात. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस.
त्याचबरोबर माननीय आदरणीय राजेश साहेब सुर्वे यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. मी विनंती करतो सकाराम साहेब आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. हा षटकार आलाय, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण वळलो नजर फिरली तसाच हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. अमोलच्या बॅट मधून अमोल सलामीला आलेला फलंदाज आहे. 18च्या घरामध्ये धावफलक धावला, जो थांबला होता अगदी वेगाने पुढे सरकला. त्याचबरोबर माननीय आदरणीय संजय साहेब मोरे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. आडव्या बॅटने आणखीन एक चांगला सोक बॉल निघून गेला. फ्लॅट अँड मॅक्झिमम हाय क्वालिटीचा हँडसम षटकार अमोलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय संतोष साहेब मराठे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. चोवीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर माननीय आदरणीय रामसाहेब शेलार यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. मी आपणास विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. फुलटॉस बॉल फटका बसलाय, जयच्या डोक्यावरून बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार अजित पवार यांच्यावरती तुटून पडणारी फलंदाजी सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये त्याच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत तो खेळाडू आहे अमोल. अमोलच्या खात्यामध्ये 3 षटकार जोडले. नागवंटिक संघ आलाय वाटत, वेळेवरती हजर झालाय त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. पांडुरंग आणि संपूर्ण टीम. त्याचबरोबर माननीय आदरणीय अधिकराव शिंदे साहेब यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. तरी मी आपणास विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. हो, हा चेंडू भरपूर चांगला होता, बीट केलाय फलंदाजाला, परंतु धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलाय. 30च्या घरामध्ये 30 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल अजित पवार यांना नक्कीच निर्धाव हाताळावे लागतील. हो, हा चेंडू शिर्याचा वेध घेतो. हे टप्पे कुठे होते पहिल्या 3 बॉलवरती? या टप्प्यांचा वापर अजित पवार यांनी केला नव्हता. पुढ्यामध्ये पायामध्ये 3 बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 3 बॉलवरती अमोलने मात्र समाचार घेतला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा. हा बॉल प्रचंड वेग होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे धावेल, कॅच ड्रॉप होते. 1 बॉल चेंडू गॅदर केला, उचलून फेकी करेल तोपर्यंत. धावा या बॉलवरती मिळाल्या किती? काहीच नाही. 3 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 34 धावा धावफलकावरती आणि 35 धावांचं लक्ष. आता 35 धावा बनवायचे आहेत कोकिश्री ओव्हर्स. कोकिश्री टीमला चेंडू त्यांच्याकडे 18 असणार आहेत. विठलाई देवी पालशे विपक्ष विठलाई देवी स्पोर्ट्स मोहितेवाडी, दोन्ही संघाचे कॅप्टन या लगेच. टॉस आपण इथे करूया.
चला या लगेच केदारलिंग स्पोर्ट्स साखरी लगेच या मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच लगेच साखरी टीम प्लीज वेळ नका घेऊ दादानो, प्लीज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय श्रीरंग सुर्वे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. मी विनंती करतो सकाराम साहेब आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे श्रीरंग सुर्वे साहेब यांचा. मॅच आपण चालू करूया. अजित पवार ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक वरती श्री आहे, स्ट्राइक वरती अजित, बॉलिंग ट्रॅक वरती शिवाजी आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना चालू करा प्लीज. 35 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या डावामध्ये अजित पवार यांचा पहिलाच बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, एक सिंगल मिळते. फटका फासला, चेंडू हवेमध्ये, कॅच इथे पकडला जातोय. सूरजच्या माध्यमातून हा कॅच इथे पकडला गेला. अजित पवार यांना थांबायचं होतं. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळायचे होते, परंतु पहिल्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती अगदी स्वस्तामध्ये पाठीमागे परतले. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच चालू करा प्लीज.
फ्लिक करायचा होता, एक सिंगल तिथे मिळते. एक सिंगल इथे ऍड केली जाईल. 3च्या घरामध्ये धावफलक, 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन पंच केला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूचा पाठमोरा करतील. बॉल इथे सीमारेषेच्या पलीकडे, चौकार आहे. 4 धावा या बॉलवरती अंकित केल्या जातील. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा आता आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं षटक राहिलं पहिलंच, जिथे एक विकेट महत्वाचा पाठीमागे पाठवला, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी होते योग्य टप्प्यावरती. 7च्या घरामध्ये धावफलक. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. 8 धावा धावफलकावरती. 8च्या घरामध्ये धावफलक जाऊन थांबलाय. त्याचबरोबर शेवटचा बॉल खोलवा टप्प्याचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिडला, एक सिंगल मिळते. त्याचबरोबर या चषकामध्ये म्हणजेच कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 मध्ये प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होतीये. माननीय आदरणीय संजय पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला आत्माराम कदम साहेब, त्यांचे साथी मित्र दत्तात्रय सुर्वे पाटील साहेब आणि अमित पवार साहेब, या सर्वांचं या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालंय. सकाळपासून आयोजक कमिटी मान्यवरांच्या परीक्षेमध्ये थांबली होती, परंतु आता ती परीक्षा संपली आहे, कारण की या मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला आपल्याला दिसून येते. या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी वेळ वाचवून हा प्रत्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथपर्यंत आलाय. ही स्पर्धा त्यांना खेचून घेऊन आली आहे. या स्पर्धेवरचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलंय आणि प्रत्येक जण त्यांना घेऊन येण्यासाठी व्यासपीठाच्या खाली उतरलाय. फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये तुम्हा सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तुम्ही या सर्वजण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या स्पर्धेचा आनंद घ्या, कारण की साहेब अगदी वेळ काढून आले या स्पर्धेसाठी. आपल्या हातामधला सगळा काम बाजूला ठेवून या स्पर्धेला विशेष भेट देण्यासाठी इथपर्यंत संपूर्ण मान्यवर मंडळी आली आहे. आपल्या वेळेतला वेळ, मौल्यवान वेळ बाजूला ठेवला आणि ही स्पर्धा त्यांना इथपर्यंत घेऊन आली. तुम्हा सर्वांचं आम्ही व्यासपीठावरती स्वागत करतो. वेलकम. आपण बसून घ्या आणि या स्पर्धेचा आनंद नक्की घ्या. नऊ धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता रवी यांना, परंतु हा चेंडू त्यांना समजला नाही. बीट करून चाललाय निर्धाव. कमी गतीचा बॉल भिरकावलाय. गॅप भरपूर मोठा आहे तिथे. क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरून बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. षटकार आला, त्यानंतर मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी जरूर वाढलाय. आणखीन एक चांगला फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नो मॅच लँड मध्ये जाईल बॉल. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि दुसरी धाव देखील अगदी वेगाने पूर्ण होते. धावांसाठी धाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सतराच्या घरामध्ये धावफलक. आडव्या बॅटने खेळायचा होता.
चेंडू भरपूर चांगला, परंतु एक चोरीची धाव थांबवू शकले नाही. एका धावेने धावफलक पुढे सरके जाऊन पोहोचेल 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झालाय. पाठीमागे व्यारणा गाडी उभी आहे. BR 4215 असा गाडीचा नंबर आहे. जर आपल्यामधील कोणाची गाडी जर ती असेल तर तिथून काढा प्लीज. व्यारणा गाडी आहे. इस कॅमेरामॅन हा चेंडू फोकस झाल्यानंतर इकडे हो धडक झाली आहे, सांभाळायचं आहे. कॅमेरामॅन इकडे फोकस करूया आपण. येस इकडे फोकस करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करतोय. आलेल्या मान्यवरांच्या शुभ असते आणि त्यांच्याच प्रतीक्षेमध्ये सर्व यजमान संघ होता. या स्पर्धेचे जनक हे संपूर्ण या प्रेक्षकांची वाट बघत होते. 21 धावा धावफलकावरती. व्यासपीठाच्या पाठीमागे 4 व्हीलर कोणाची आपल्यामधल्या जर का असेल व्यारणा गाडी आहे. जर आपल्यामधील कोणाची असेल तर प्लीज तिथून ती काढा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. चेंडू हवेमध्ये उंच गेला. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. कॉलिंग करा. कॉलिंग महत्वाचं आहे. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. या 2 धावा भरपूर महत्वाच्या होत्या. 2 ने धावफलक पुढे सरकेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वंडी गेलाय का म्हणजे 3 धावा असतील आताच्या. येस 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 24 धावा धावफलकावरती. 5 मध्ये बनवायच्यात 11. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. खोल टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये रवी यांची. सुपर आपलातून बॅटिंग. खोल टप्प्याचा बॉल खोदून काढला आणि भिरकावून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. 30 धावा धावफलकावरती. हो खोलटप्याचा हा देखील बॉल होता. बॅटची इनर एज बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल मिळते. तीन मध्ये बनवायचे आहेत 4. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. ओहो फटका चांगला आहे. भरपूर चांगला आहे. 6 मिळाल्या आणि ही मॅच इथे संपली आहे. वॉट मॅच. भरपूर चांगला झाला हा सामना आणि सामन्यामध्ये बाजी मारली कोकिसरे वॉरियर्स कोकिसरे या संघाने.